मी कितीतरी असे पेशंट बघितले जे आठवड्यातून 5 दिवस जिमला जातात, रेग्युलर व्यायाम करतात, हेल्दी फूड खातात, पण त्यांना पण बीपी असू शकतो. डॉक्टर, तुम्ही सांगू शकता जर कोणत्या तरुणांमध्ये हायपरटेन्शन होत असेल तर त्याची लक्षणं काय आहेत? चक्कर येणे, अतिशय घाम येणे, झोपेतून उठल्यावर पण थकल्यासारखं वाटणे किंवा डोळ्यासमोर अंधार येणे, काळं दिसणे, धुसूर दिसणे किंवा अतिशय चिडचिडपणे होणे, तणाव असल्यासारखं वाटते. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू हार्ट टू हार्ट पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण हृदयाशी निगडीत गोष्टीशी चर्चा करतो. जेव्हा आपण ऐकतो हाय ब्लड प्रेशर, आपल्या डोक्यात पहिला काय येतं? 50-60 वर्षाची म्हातारी माणसं, बरोबर? पण तुम्हाला माहितीये ही गोष्ट बदलत चालली आणि ती पण खूप जास्त वेगाने. आजकाल 20-30 वर्षाच्या तरुणांमध्ये ही गोष्ट आढळत चालली आहे. खूप शॉकिंग आहे ना? आज आपण काही मिथ्स मोडून काढणार आहोत आणि काही वॉर्निंग साईन्स माहीत करून घेणार आहोत आणि यापासून आपण स्वतःला सावध कसं करू शकतो हे माहीत करून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत MD DNB कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर गौरव वसुले, जे तरुणांसोबत काम करतात आणि अर्ली हार्ट रिस्क कमी करण्यासाठी मदत करणार. हॅलो डॉक्टर, वेलकम टू हार्ट पॉडकास्ट. हॅलो आराधना, चांगलं झालं आज आपण भेटलेलो आहे. आज आपण तरुणांमध्ये हायपरटेन्शन बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. याच्यामुळे तरुणांना बीपी बद्दल माहिती मिळेल आणि त्यांचं भविष्य पण उज्ज्वल होईल. तर मग यासोबतच आपण आज सुरू करूया. डॉक्टर, हायपरटेन्शन हे आपण ऐकलं आहे 50 वर्षांनंतरच्या लोकांमध्ये होतं, पण आजकाल तर ते तरुणांमध्ये आढळत चाललंय. तर त्याचं कसं परिणाम त्यांच्यावर होतो आणि त्यांच्यावरती काय प्रॉब्लेम होऊ शकतो याचा? हो, हे खरं आहे की हायपरटेन्शन आधी 50 नंतरच्या लोकांना व्हायचं, परंतु आजकाल तर 20 आणि 30 अगदी शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या व्यक्तींना, तरुणांना हायपरटेन्शनचा त्रास व्हायला लागला आहे. अरे बापरे, शाळा आणि कॉलेजेस मधल्या मुलांना? होय, खरं आहे. आधी हा डिसीजचा आजार होता, हा 50व्या वर्षानंतर उद्भवायचा, परंतु आता तर हा 20 आणि 30 वयोगटातल्या तरुणांना सुद्धा होत आहे. केव्हा तर शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा बीपीचा त्रास व्हायला लागलेला आहे. मग हे डेंजरस नाहीये डॉक्टर? बिलकुल प्रॉब्लेमॅटिक असणार आहे, कारण जो आजार 50व्या वर्षी व्हायचा तो आता 20व्या वर्षी सुरू होत आहे. तर नंतरचे जे वर्ष आहे ते त्यांना आजारासोबत घालवायचे आहे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम तर त्यांना आहेच. बट असं ऐकण्यामध्ये येतं की हायपरटेन्शनमुळे लोकांना हार्ट अटॅक्स येतात किंवा त्यांचं ब्लड प्रेशर वाढून त्यांना ब्रेन हॅमरेज वगैरे होतात. ही गोष्ट खरी आहे? हा, ही गोष्ट खरी आहे. आधी हा बीपीचा त्रास 50व्या वर्षी व्हायचा आणि हार्ट अटॅक वगैरे पण 50 नंतर सुरू व्हायचे, परंतु आता तर शाळेकरी विद्यार्थ्यांना सुद्धा बीपी होऊन हार्ट अटॅक येतो. आपण कितीदा ऐकलं आहे की 20व्या वर्षी 23व्या वर्षी अटॅक आलेला आहे आणि रुग्ण दगावले सुद्धा पण आहे. बापरे, हा ऍक्च्युली होतो कसा? हायपरटेन्शनचा प्रॉब्लेम सुरू कसा होतो? हायपरटेन्शन प्रॉब्लेम सुरू व्हायला खूप काही कॉजेस आहे. सध्याचं जे दैनंदिन जीवन आहे लोकांचं, ज्या लहान मुलांचं किंवा शाळेकरी विद्यार्थ्यांचं, हे एकदम अतिशय कॉम्पिटिटिव्हनेस वाढलेलं आहे. ते 10-12 तास बसून एका जागी बसून अभ्यास करतात, एकमेकांशी तुलना करतात, सोबतच बाहेरून ऑर्डर केलेलं फूड म्हणजे जंक फूड, कोल्ड्रिंक्स हे जास्त घेतात आणि व्यायाम तर बिलकुल आहेच नाही. आणि त्याच्यासोबत मीठ खातात आणि मोबाईल, बेसिक तर मोबाईल हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. दिवसातून ते 7-8 तास मोबाईलवर राहतात. मोबाईल, तुम्ही मोबाईल बोललात, मोबाईलनी कसं काय होऊ शकतं? तुम्ही मला एक क्लिअर सांगू शकाल? कारण की ही खूप गरजेची गोष्ट आहे आजकालच्या तरुणांना कळणं. मोबाईल म्हणजे कसं आहे, आताची दैनंदिन मोबाईल म्हणजे हे डिजिटल जी हे झालेली क्रांती झाली, एक प्रकारे शाप ठरलेला आहे. कारण मोबाईल चालू असताना आपण जो एकाच जागेवर बसून एकाच ठिकाणी बसून जे काम करतो त्याच्यामुळे काय आपली हालचाल होत नाही आणि व्यायामही होत नाही. सोबत मोबाईलमध्ये जो आपण स्क्रोलिंग करत राहतो त्यामध्ये आपला जो ब्रेन आहे, जो मेंदू आहे, सतत कार्य करत राहतो. त्याच्यामुळे त्यातून येणारे जे व्हायब्रेशन आहे, जे वाईब्स आहे, ते आपल्या डोक्यावर परिणाम करतात आणि आपले विचार सुद्धा त्यानुसार चेंज होत राहतात. त्यावेळेस एक्साइटमेंट झालं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या जीवनावर पण त्याचा इफेक्ट पडतो. त्यामुळे मोबाईल हा अतिशय वाईट आहे. म्हणजे कमी वेळा बघितणे हे चांगलं आहे, परंतु आपण जास्त जर अतिरेक करत असाल मोबाईलचा पण तो पण खूप वाईट ठरतो.
बरोबर. थँक्यू सो मच डॉक्टर. तुमच्याकडून खूप गोष्टी कळतायत आणि खूप गोष्टी क्लिअर होण्यासाठी मदत होते. त्यासाठी तुमचं खूप खूप थँक्यू. डॉक्टर, जी लोकं दिसायला फिट आहेत, जिम करतात, त्या लोकांना पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो? ब्लड प्रेशर आणि हायपरटेन्शनचा? जे बाहेरून फिट दिसतात, जे आठवड्यातून 5 दिवस जिमला जातात, ते आतून फिट असतील असं नसतं. त्यांच्या बाहेरून फिट दिसणारे लोक आतून सुद्धा मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या अनवेल असू शकतात. मी कितीतरी असे पेशंट बघितले जे आठवड्यातून 5 दिवस जिमला जातात, रेग्युलर व्यायाम करतात, हेल्दी फूड खातात, पण त्यांना पण बीपी असू शकतो. पण त्यांच्या मागे काहीतरी कारणे असू शकतात त्यांना बीपी होऊ शकतो. ते आपल्याला बघायला लागतं. याला बीपी कशामुळे झाला आहे, बेसिक कारण कुठे आहे. कारण जे जिम लावून फिट दिसतात ते फिट असतात असंच नाही, त्यांनाच म्हणतात फिट बट अनवेल. ही यांच्यासाठी एक टर्म यूज केली जाते. ते आतून वेल नाहीये पण ते दिसायला फिट आहे. डॉक्टर, तुम्ही सांगू शकता जर कोणत्या तरुणांमध्ये हायपरटेन्शन होत असेल तर त्याची लक्षणं काय आहेत? बरेच तरुणांना हायपरटेन्शनचे लक्षणे दिसतात. जसं काही चक्कर येणे, अतिशय घाम येणे, झोपेतून उठल्यावर पण थकल्यासारखं वाटणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे, काळं दिसणे, धुसूर दिसणे किंवा अतिशय चिडचिडपणे होणे, तणाव असल्यासारखं वाटते, हे सारे, आणि थोडंसं पण चाललं तर दम भरून येते, हे सारे बीपीचे लक्षण असतात. परंतु काही लोकांना, खूप साऱ्या तरुणांना हे बीपीचे लक्षण दिसत सुद्धा नाही. त्याला असिम्प्टोमॅटिक पेशंट म्हणतात. त्यांना एखाद्या वेळेस एखादा कॅम्प, त्यांच्या कॉलेजमध्ये कॅम्प आला किंवा स्कूलमध्ये कॅम्प आला किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये कॅम्प आला, त्या कॅम्पमध्ये त्यांनी रुटीन चेकअप केलं, त्यामध्ये त्यांना बीपी वाढलेला दिसतो. असे काही कितीतरी तरुण बघितले मी ज्यांचा बीपी 160-100 असतो पण त्यांना काही सिम्पटम नसतात. त्याच्यामुळे म्हणूनच आपल्याला वारंवार मध्ये मध्ये चेक करायला पाहिजे. म्हणूनच मी म्हणतो, गेस करू नका, चेक करा. मग स्ट्रेस तर या गोष्टीचा खूप मोठा शत्रू असेल ना? हो, नक्की. स्ट्रेस हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आधी काय व्हायचं की लोक सकाळी उठायचे, जेवण करायचे आणि शेतात जायचे आणि रात्री येऊन झोपून राहायचे. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये स्ट्रेस फारच कमी होता. परंतु आता सध्याच्या दगालीच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून त्याला ताण आणि अतिव्यस्तता याचा सामना करावा लागत आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस वाढलेल्यामुळे लहान मुलांना सुद्धा शाळेत जाताना स्ट्रेस असतो. त्याच्यामुळे त्यांनापासून आधीपासूनच 10वी वर्गापासूनच बीपीचा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. डॉक्टर, मग ह्याची तर शरीराला भरपाई करावी लागत असेल ना? होय, नक्कीच. सततचा व्यस्तता आणि स्ट्रेसमुळे शरीर लवकर वृद्ध होते. त्याच्यामुळे हे जे बीपी, जो वृद्धाचा आजार होता, तो कमी वयात सुद्धा येऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही एखादी रिअल लाईफ एक्झाम्पल सांगू शकता का, जेणेकरून आपल्या श्रोत्यांना मदत होईल ही गोष्ट प्रॉपर कळण्यासाठी? माझ्याकडे एक पेशंट आला होता. तो अराउंड 24 इयर ओल्ड होता आणि नुकतंच त्यांनी 6 महिने आधी विप्रो ही सॉफ्टवेअर कंपनी जॉईन केली होती. त्याला माहिती सुद्धा नव्हतं त्याला बीपी आहे. तो असाच आला, त्याला असं वाटायचं की मी नेहमी चिडचिडपणा करतो, सतत थकवा राहतो. तर तो असाच बघायला आला की माझे विटॅमिन्स तर कमी नाही झाले. तर मी त्याचा बीपी बघितला असता, त्याचा बीपी 160-100 होता. त्याच्यामुळे मी म्हटलं, तुझा हे जो कॉज आहे याचं, हे तुझा बीपी वाढलेला आहे, त्याच्यामुळे तुला चिडचिडपणा, सततचा तणाव आणि डोकं दुखत आहे. त्याच्यामुळे तू बीपी कमी करशील तर तुझा हा जो हे आहे हा निघून जाईल. परंतु बीपी कमी करण्यासाठी काय करावे असं तो मला म्हणाला. तर तुला म्हटलं आधी लाईफस्टाईल चेंजेस करायला लागेल. तो मी त्याला विचारलं आधी की तुझी लाईफस्टाईल कशी आहे. तो म्हणाला, मी सकाळी 8ला घरून निघतो आणि रात्री 10ला घरी येतो. त्यामध्ये 10 तास तो सतत काम करतो आणि वरून जे स्ट्रेस असतो ऑफिसमध्ये त्याचा पण असतो आणि रोज बाहेरचं जेवण, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स आणि व्यायाम बिलकुल नाही. त्याच्यामुळे त्याला हा बीपीचा त्रास उद्भवला होता. ओके. मग फक्त लाईफस्टाईल चेंज करून ही गोष्ट कमी करता येईल? हो, नक्कीच. लाईफस्टाईल चेंज करून ही गोष्ट कमी करता येईल. परंतु आपल्याला जर बीपी जास्त असेल तर आपल्याला पहिले मेडिसिननी त्याला कव्हर करावं लागेल आणि हळूहळू लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आणून आपण त्याचं बीपी कमी करू शकतो आणि औषधही कमी करू शकतो. ओके, वाव, अप्रतिम. डॉक्टर, डॉक्टर, लोकांचं म्हणणं असतं मी तर ऑइली फूड खात नाही, मग मी तर ह्या गोष्टीपासून सेफ आहे. ही गोष्ट खरंच आहे? नाही, फक्त ऑइली फूड कमी खात आहे त्यामुळे मला बीपी होणार नाही, ही चुकीची संकल्पना आहे. फूड शिवाय आणखी पण काही गोष्टी असतात त्यामुळे बीपी होऊ शकतो. जसं काही तणाव असणे, एक्सरसाइजची कमी असणे, एक्सेसिव्ह स्ट्रेस घेणे
किंवा एखाद्या वेळेस आपण कुठला पण काम करतो त्यामध्ये जास्त मन लावून काम करताना आणि अपेक्षा जास्त बाळगणे, त्याच्यामुळे पण आपल्याला बीपी होऊ शकतो. फक्त जेवण आपण व्यवस्थित करत आहे आणि आपल्याला बीपी होणार नाही असं होणार नाही, त्याच्यासोबत खूप काही कॉजेस पण असतात. म्हणजे इनोसेंट वाटणारा चिप्सचं पॅकेट सुद्धा? होय, चिप्सचं पॅकेट इनोसंट नाहीये, त्यामध्ये ऑइली फूड तर आहेच, पण त्यामध्ये सॉल्ट पण खूप आहे. त्या सॉल्टमुळेच बीपी वाढतो. डॉक्टर, मग वर्क फ्रॉम होम बद्दल काय? दिवसभर लॅपटॉप, काउच, गिल्टी हिअर मी आता पण बसूनच आहे. जेव्हापासून कोविड आलेला आहे त्यानंतर जे वर्क फ्रॉम होम जे चाललेलं आहे हे अतिशय धोकादायक आहे. कारण आधी काय व्हायचं की लोक ऑफिसमध्ये जायचे, ऑफिसमध्ये जाऊन मित्रमंडळींना भेटायचे, तिथे त्यांचा थोडा स्ट्रेस कमी व्हायचा. परंतु आता तर सकाळी उठल्यापासून त्यांना लॅपटॉप समोर बसावं लागतं, वरून जे मॅनेजर आहे त्यांची ऑर्डर येत राहतात ते फॉलो करत राहावं लागते. त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्या लॅपटॉपमध्येच राहतं, बाहेरच्या जीवनाशी काही संबंध राहत नाही. अशामुळे त्यांना स्ट्रेस फॅक्टर फार वाढतात आणि एका जागेवर बसून जे काम करतो त्याच्यामुळे शरीराचा व्यायाम सुद्धा कमी होतो. त्याच्यामुळे बीपीची जी आजार आहे हा अशा लोकांमध्ये खूप वाढलेला आहे. बरोबर डॉक्टर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. डॉक्टर, मग उपाय काय याच्यावर? उपाय म्हणजे काय आहे की मी 4 सूत्री तुम्हाला हे उपाय सांगतो. एक तर म्हणजे नियमित व्यायाम करायला पाहिजे, रोज 30 मिनिटं तरी चालायला पाहिजे. सोबत श्वसनाचे व्यायाम जसे अनुलोम विलोम, मेडिटेशन हे सुद्धा करायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपली आहार जे येतो तो चेंज करायला पाहिजे. सॉल्टी फूड आणि जंक फूड विथ कोल्ड्रिंक्स हे तर बिलकुल टाळायला पाहिजे. तिसरं म्हणजे रेग्युलर चेकअप करायला पाहिजे. आपण प्रत्येक 3 महिन्यांनी बीपी चेक करायला पाहिजे. आणि चौथा म्हणजे जो त्रास असतो, जो तणाव असतो तो कमी करण्याच्या उपाययोजना केल्या पाहिजे. आपण सगळ्यांनी एकतरी हॉबी बाळगायला पाहिजे. म्हणजे कसं, मी जसं गार्डनिंग करतो, रोज 1 तास सकाळी गार्डनिंगमध्ये माझा टाइम जातो, त्यामध्ये माझे स्ट्रेस रिलीज होऊन जातात. प्रत्येकाला कोणाला संगीताची आवड असते, कोणाला आणखी कशाची आवड असते. ह्या तुमच्या ज्या हॉबी आहे त्या तुम्हाला सोडायला नको. त्याच्यात तुम्ही ॲटलिस्ट 1 तास तरी वेळ द्यायला पाहिजे. त्याने तुमचा स्ट्रेस फॅक्टर कमी होऊन बीपी आपोआप कमी होईल. थँक यू सो मच डॉक्टर. क्लिअर नाव अँड फॉर द मी अँड फॉर द ऑडियन्स ऑल्सो. थँक यू सो मच डॉक्टर. डॉक्टर, मग लेट नाईट पार्टीज, अल्कोहोल, स्मोकिंग याचा पण प्रभाव होतो का? हो, नक्कीच याचाच तर प्रभाव होतो. आजकालच्या जेन झी मध्ये याचाच प्रभाव जास्त होत आलेला आहे. लेट नाईट पार्टीज म्हणजे तुम्ही पार्टीज भरून 12-1 वाजता घरी येणार, मग झोपणार कधी? झोपणार 2 वाजता आणि उठणार केव्हा? सकाळी 7 वाजता. 7 वाजता उठून संडेला लेट नाईट पार्टी आली की मंडेला तुम्हाला ऑफिसला किंवा शाळेला जायचं असतं, मग तो स्ट्रेस तर वाढला ना. आणि स्मोकिंग आणि अल्कोहोलने ते हे अति उत्तेजक पदार्थ आहे, त्याच्यामुळे बीपी तर असाच वाढत राहणार. पण लोक म्हणतात की आम्ही तर फक्त वीकेंड्सला करतो, मग ह्याचा थोडी फरक पडत असेल? वीकेंडला करतो म्हणजे तो पण टायमिंग असतं ना. जर आपण 10 वाजेपर्यंत घरी येत असेल तर आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. पण आपण लेट नाईट पार्टी म्हणजे 1 वाजेपर्यंत झोपणारच नाही ना. आणि रोजची आपली झोपण्याची वेळ जर 10 वाजता आहे तर मग तो 3 तास जो आहे आपल्याला तो स्ट्रेस फॅक्टरमध्ये काउंट होईल. त्याच्यामुळे आपल्याला ते असं म्हणता येणार नाही की आपण लेट नाईट पार्टी, वीकेंडला लेट नाईट पार्टी करतो आणि याचा काही प्रभाव नाही, आपण स्ट्रेस रिलीजसाठी करतो असं म्हणतात लोक, पण त्यांनी दुसऱ्या दिवशी स्ट्रेस आणखी वाढतो. लेट नाईट पार्टी करायला हरकत नाही, परंतु आपल्याला ते वेळेत करायला पाहिजे. टोटली कन्व्हिन्स डॉक्टर. तुमच्या गोष्टीपासून मला खरंच एकदम मी तुमच्या गोष्टीला सपोर्ट करते या गोष्टीला. डॉक्टर, मग कुठल्या वयापासून आपलं ब्लड प्रेशर आपण तपासायला पाहिजे? जनरली आजकाल जो हा डिसीज हा यंगर एज मध्ये येत आहे, त्याच्यामुळे आपल्याला 25व्या वर्षापासून बीपी चेक करायला पाहिजे. पण ज्यांच्या घरी आई वडिलांना बीपी आहे, भाऊ बहिणींना बीपीचा रोग आहे, त्यांनी 25व्या वर्षापासून तर नक्की करायलाच पाहिजे. पण प्रत्येक 3 महिन्यांनी आपला बीपी चेक करायला पाहिजे. आणि ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांना सिगरेट स्मोकिंगची सवय आहे, अल्कोहोलची सवय आहे, अशा लोकांनी तर प्रत्येक महिन्याला आपला बीपी चेक करून घ्यायलाच पाहिजे. म्हणजे डॉक्टर, हे तर रुटीन हेल्थ चेकअप मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल? हो, नक्कीच. बीपी मॉनिटरिंग हा आता रुटीन हेल्थ चेकअपचाच भाग झालेला आहे. आधी तर फक्त बीपीच होता, आता तर आम्ही ईसीजी आणि इको पण रुटीन चेकअप म्हणून करून घेतो. कारण काय होतं की एखाद्याला बीपी हायर असला तर त्याच्या हृदयावर सूज असतं, आणखी काही जरी चेंजेस दिसतात हृदयामध्ये, ईसीजी मध्ये चेंजेस दिसतात. त्याच्यामुळे बीपी, इको आणि ईसीजी आपण चेक करायलाच पाहिजे. आणि ज्यांच्या घरी अनुवंशिकता आहे, आईवडिलांना हार्ट अटॅक आलाय, त्यांनी तर हे 3 गोष्टी नियमित करायलाच पाहिजे.
डॉक्टर, ॲज यू मेन्शन अर्लियर, जसं फोन आणि स्क्रीन टायमिंग याचा परिणाम होतो का आणि याचा परिणाम कितपत होतो? मोबाईल पाहणे किंवा टीव्ही पाहणे याचा जीवनावर परिणाम होतो, डोळ्यांवर होतो आणि बीपीवर पण होतो. बेसिकली स्क्रीन, मोबाईल स्क्रीन किंवा आणखी टीव्हीमधूनच ब्ल्यू रेज जे निघतात त्याचा पण प्रभाव आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. तसाच स्क्रीन फटीग पण होतो, डोळ्यांवर ताण येतो. त्या सगळ्याचा ताण शेवटी ब्रेनवर जाऊन तो आपल्याला बीपीच वाढवतो. त्याच्यामुळे सतत मोबाईल बघणे, टीव्ही बघणे हे तर टाळायलाच पाहिजे. आणखी काय, जे लोक नेहमी मोबाईल बघतात ते रात्री झोपेत सुद्धा स्क्रोलिंग करत राहतात. त्याच्यामुळे त्यांचा ब्रेन हा शांत होतच नाही. झोपेत सुद्धा ते स्क्रोलिंग करत राहतात, स्वप्नात सुद्धा स्क्रोलिंग करत राहतात. त्यामुळे नेहमी ब्रेन ऍक्टिव्ह राहतो. त्या ऍक्टिव्ह ब्रेनमुळे तर बीपी त्याचा नेहमी हायर साईडला राहतो. म्हणजे बॉडीला जे आपल्याला शांतता लावायला पाहिजे ते मिळतच नाही आणि तो सकाळी उठून सुद्धा मग बीपी हायरच राहतो. त्याच्यामुळे दिवसभर त्याला ताण जाणवतो आणि आणखी हे स्ट्रेस फॅक्टर वाढत जातात सायकलमध्ये आणि शेवटी त्याचा उद्रेक म्हणून एक हार्ट अटॅक पण येऊ शकतो. बापरे, हे कठीण आहे पण योग्य आहे डॉक्टर. डॉक्टर, मग या सगळ्यासाठी मॅजिक फॉर्म्युला काय आहे? याला एक मॅजिक फॉर्म्युला मी सुचवतो. त्यामध्ये 4M असं म्हणतात. त्यात मूव्ह, मील, मॅनेज आणि मॉनिटर असं आहे. मूव्ह म्हणजे आपल्याला व्यायाम करायला पाहिजे. रोज 30 मिनिटं तरी व्यायाम करायलाच पाहिजे. त्यामध्ये चालणे, श्वसनाचा व्यायाम जसे अनुलोम विलोम मेडिटेशन आहे. सेकंड म्हणजे मील म्हणजे आपल्याला जे आहार आहे त्यामध्ये चेंजेस करायलाच पाहिजे. त्यामध्ये जे मिठाचे पदार्थ आहेत ते कमी खायला पाहिजे, ऑइली फूड कमी खायला पाहिजे, गोड कमी खायला पाहिजे आणि जंक फूड आणि बाहेरून मागवलेलं फूड तर एकदम टाळायलाच पाहिजे. तिसरा M म्हणजे मॉनिटर म्हणजे आपल्याला प्रत्येक 3 महिन्यामध्ये बीपी चेक करायलाच पाहिजे आणि असं करत असताना बाकी लोकांना पण अवेअरनेस द्यायला पाहिजे की तुम्ही पण चेक करून घ्या. रे बाबा, माझा तर बीपी वाढलेला आहे, तुमचा पण वाढू शकतो, कोणाला माहीत पडत नाही, म्हणून बघून घ्या. आणि चौथा म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला त्रास कमी होईल, म्हणजे आपला स्ट्रेस कमी होईल या विषयी आपल्याला गांभीर्याने विचार करायला पाहिजे. म्हणून मी आधी सांगितलं, हॉबी बाळगायला पाहिजे आपल्याला. वाव, छान डॉक्टर, छान. मूव्ह, मील, मॅनेज, मॉनिटर, इझी टू रिमेंबर. थँक्यू डॉक्टर, खूप छान. डॉक्टर, लाईफस्टाईल पुरेसं नसेल तर मेडिसिन घ्यावं लागतात बरोबर? कायम घ्यावंच लागतात असं पण आहे का? नाहीतर हो, जर आपला बीपी 140-90 असेल तर आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून आपला बीपी कंट्रोल करू शकतो. पण आपला बीपी 160-170 असेल तर आपल्याला त्यावेळेस बीपीचे मेडिसिन घ्यावंच लागतात. त्याला ऍसिड हायपरटेन्शन म्हणतात. तोपर्यंत बीपी कंट्रोल होत नाही तोपर्यंत बीपीचे मेडिसिन घेऊन कंट्रोल करावं लागेल. नंतर मग लाईफस्टाईल चेंजेस करून आपण ते बीपीची मेडिसिन सोडवू शकतो. परंतु जर बीपी वाढलेला असेल तर आधी तर आपल्याला बीपीची मेडिसिन घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. फक्त लाईफस्टाईल मॅनेजमेंटनी होत नाही, आपल्याला सायमल्टेनियसली बीपी मेडिसिन आणि लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतात. म्हणजे डॉक्टर, मेडिसिन डेस्टिनेशन नाहीये, जर्नीचा एक भाग आहे बरोबर? हो, नक्कीच, बरोबर बोलला. डॉक्टर, एक शेवटची ओळ आपल्या तरुणांसाठी. तरुणांनो, आपण तरुण आहे असे जास्त हे करू नये, गृहीत धरू नये. कारण जसं जसं आपलं वय वाढत राहतं आपल्याला बाकीचे आजार सुद्धा येत राहतात. म्हणून बीपी तपासून घ्या, आपल्या सवयी बदला आणि आपलं भविष्य सुरक्षित ठेवा. आणि हे पण शेवटी मग नाही तर तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. बरोबर डॉक्टर, सुंदर संदेश डॉक्टर. धन्यवाद, तुमचे खूप आभार. थँक्यू आराधना. आज आपण हा पॉडकास्ट केल्यामुळे खूप काही तरुणांना फायदा होईल. मी तर रोजच खूप काही तरुणांची बीपी चेक करतो आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देतो. परंतु आपण ह्या पॉडकास्ट केल्यामुळे खूप काही लोकांना म्हणजे डिजिटल मीडिया मार्फत लोकांना ज्ञान पोहोचेल आणि ते आपलं लाईफस्टाईल चेंज करेल आणि डॉक्टरांची गरज भासणार नाही असं मला वाटते. लक्षात ठेवा, ब्लड प्रेशर आता पांढऱ्या केसांची वाट नाही पाहत. मग लवकर उठा, सातत्य ठेवा, छोटे पाऊल टाका. आमचा आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यस, आपल्या लव्हिंग वनला शेअर करायला विसरू नका. अँड यस, नेक्स्ट एपिसोडची वाट नक्की पहा.